एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस या कोर्सेससाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये, तर या ठिकाणी राऊंडचे नियम बदललेले देखील इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये नवीन नियम या ठिकाणी टाकण्यात आलेले. काय नियम असतात सगळे रूल देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल आणि देखील नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे, कारण या चॅनलवरती संपूर्ण अपडेट देखील तुम्हाला दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, वन बाय वन बघूया जे काही राऊंडचे नियम असणार आहे बघा नीट यूजी 2026 साठी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि स्ट्रे वेकेन्सी यांचे सगळ्या राऊंडचे काय सांगणार मी तुम्हाला सविस्तरपणे नियम सांगणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम असा, ओके, जे काही सर्व पात्र विद्यार्थी असतील, ओके, ज्यांनी सीईटी सेल या वेबसाईट वरती ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस, ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीएमएस, ग्रुप सी बीपीडीएच व इतर अलाइड कोर्सेससाठी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही सर्व विद्यार्थी काय राऊंड 1 थोडक्यात राऊंड पहिल्यासाठी काय या ठिकाणी पात्र आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या प्रिफरन्स फॉर्म मध्ये काय करतात कॉलेजेसचे या ठिकाणी नाव टाकतात. ओके, कॉलेजेसचे कोड टाकतात आणि कोर्स सिलेक्शन करतात. ओके, त्या बेसिसवर काय मिळते तुम्हाला सीट मिळते. ओके, त्याही नंतर ह्याचे सीट अलॉटमेंट असते विद्यार्थी मित्रांनो, ते कशाच्या बेसिसवर अलॉटमेंट होतात, मार्क किती जरी चांगले असले, ओके, तर जे काही तुमचं मेरिट येणार त्या मेरिटच्या बेसिसवर आणि मार्क किती जरी चांगले असते तर तुम्ही कॉलेजेसला कसं प्राधान्य देताय त्या प्राधान्याच्या बेसिसवर काय होतात हे सीट देखील विद्यार्थ्याला अलॉटमेंट होतात. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढाच, जर तुम्हाला 550 मार्क असतील आणि एखादा कॉलेज XYZ नावाचं जर 530 वरती भेटत असेल आणि तुम्हाला जर 500 स्कोर असेल, 550 स्कोर असेल आणि 530 वाल्या कॉलेजला जर तुम्ही पहिला प्राधान्य देताय तर तुमचे 550 मार्क घेऊनही काही उपयोग नाही, कारण जर तुम्ही 530 वाल्या कॉलेजला जर पहिलं प्राधान्य देणार तर पहिलाच तो कॉलेज काय होणार तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होणार. तर प्राधान्य देताना नाही मी लक्षात घ्यायचंय कॉलेजचा पेशंट फ्लो कसा, कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा, मागील वर्षाचा आपल्या कॅटेगरीतून कट ऑफ काय होता. ओके, त्यानंतर कॉलेज कुठे लोकेटेड आहे, सिटी मध्ये लोकेटेड आहे का आउटसाइड आहे, देखील कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे का, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन काय करायचंय कॉलेजला प्राधान्य द्यायचंय. कारण एक कॉलेजसाठी जो ड्रीम कॉलेज विद्यार्थी मित्रांनो, त्या ड्रीम कॉलेजसाठी किती मेहनत केली तुम्ही, कोणी 2 वर्ष मेहनत केली, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, कोणी 5 वर्ष, काही मुलं तर गावाकडून शहरामध्ये आले, मेसचं जेवण केले, हॉस्टेलवरती राहिले, कशासाठी तर ते कॉलेजसाठी. त्यानंतर नीटचा एक्झाम दिला, यावर्षी पेपरमध्ये गडबडी झाली, त्यानंतर तुमचा नीटचा पुन्हा एक्झाम झाला, मुलांनी पुन्हा अभ्यास केला, चांगला मेहनत करून चांगलं या ठिकाणी काय मिळवला स्कोर मिळवला. आणि देखील जर तुम्ही चुकीचं कॉलेज या ठिकाणी टाकताय तर तुम्हाला काय होणार चुकीच्या कॉलेजला अलॉटमेंट होणार. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सपोज राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेजला अलॉटमेंट झाली तर आपल्याकडे 2 पर्याय उरतात. पर्याय नंबर पहिला आहे बघा, ओके, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा. आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे थोडक्यात तुम्हाला ज्या कॉलेजला अलॉटमेंट झाली असेल आणि तुम्हाला काय करायचंय तोच कॉलेज हवा होता आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये काय झालेली अलॉटमेंट झालेली आणि तुम्ही काय स्टॅटस काय आहात का मला जो कॉलेज भेटलाय तो माझ्यासाठी काय चांगला आहे, मला त्याच कॉलेजमध्ये काय घ्यायचंय ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही काय करायचंय स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचंय. पण जर तुम्हाला असं वाटत असेल का मला पहिल्या राऊंड मध्ये जो कॉलेज भेटलाय मला त्याच्यापेक्षाही देखील चांगला कॉलेज भेटू शकतो, थोडक्यात मला अपग्रेडेशन साठी जायचंय, तर तुम्ही काय करायचंय रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. पुढील राऊंड मध्ये तुम्हाला जर अपग्रेड करायचंय, ओके, आणि दुसऱ्या राऊंड साठी जर सहभागी व्हायचंय तर तुम्हाला काय करायचं नाही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल का मला पुढच्या राऊंड मध्ये जायचंच नाही, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा. ओके, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर थोडक्यात तुम्हाला काय करावं लागणार आहे कॉलेजला या ठिकाणी काय करावं लागणार आहे जॉईन करावं लागणार आहे. ओके, जॉईन कसं करायचं, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील बघा आणि जे काही फीस असेल ती कॉलेजला डीडीच्या स्वरूपात तुम्हाला भरायची आणि जो कॉलेजचा जो स्टेटस असणार आहे त्याला काय करून घ्यायचंय जॉईन करून घ्यायचंय. थोडक्यात या ठिकाणी काय करायचं नाही रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही. मग यानंतर काय होणार राऊंड 2 होणार आणि राऊंड 2 ला काय असणार कोणकोणत्या त्या सीट देखील अवेलेबल असणार आहे ते देखील मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. थोडक्यात राऊंड 1 मधील रिक्त राहिलेले सीट, ओके, म्हणजे जे पहिल्या राऊंड मध्ये जे सीट भरले नाही गेले ते दुसऱ्या राऊंड साठी काय असतील या ठिकाणी रिक्त असतील, म्हणजे थोडक्यात वॅकंट असतील. ओके,
त्याही नंतर राऊंड 1 मध्ये कॅन्सलेशन मुळे रिक्त झालेल्या सीट. ओके, जर पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला सीट भेटती, ओके, आणि तुम्हाला असं वाटतं मला हा कॉलेजच नकोय, मला कॉलेजला ऍडमिशन नाही घ्यायचं, जॉईन नाही करायचंय, तर तुम्ही काय घेऊ शकता, फ्री एक्झिट घेऊ शकता. थोडक्यात तुम्ही सेकंड राऊंडला डायरेक्ट जाऊ शकता. मग सेकंड राऊंडला तुम्हाला कुठलीच या ठिकाणी काय करायचं नाही, रजिस्ट्रेशन करायचं, डायरेक्ट तुम्ही काय घेऊ शकता, कॉलेजचे चॉईस फिलिंग करू शकता, थोडक्यात प्राधान्य देऊ शकता. ओके, तर राऊंड 1 मध्ये जे विद्यार्थी डायरेक्ट काय घेणार, फ्री एक्झिट घेणार, ज्या सीट कॅन्सल होतील त्या काय असणार, राऊंड 2 साठी या ठिकाणी रिक्त असणार. त्यानंतर राऊंड 1 मध्ये नॉन जॉईनिंग मुळे रिक्त झालेल्या सीट, जे विद्यार्थी जॉईन नाही करणार त्यांचे काय असणार, रिक्त सीट असणार, त्या देखील तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी त्या सीट वॅकंट राहतील. राऊंड 2, ओके, कोण सहभागी होऊ शकतो, राऊंड 2 मध्ये कोण सहभागी होऊ शकतो, बघा राऊंड 1 मध्ये सीट न मिळालेले कॅन्डिडेट, ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी काय मिळाली नव्हती, सीट मिळाली नव्हती, ते विद्यार्थी राऊंड 2 साठी काय होऊ शकता, या ठिकाणी इलिजिबल राहतात. ओके, त्यानंतर राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेतले पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये, तेही विद्यार्थी राऊंड 2 साठी काय असणार, इलिजिबल असणार. बरं, तिसरे कोणते विद्यार्थी, तिसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, प्रिफरन्स भरले पण सीट मिळालेली नाही, असे विद्यार्थी काय असतील, दुसऱ्या राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतात. ब्रोशर मधील लागू नियमानुसार पात्र रजिस्टर कॅन्डिडेट, ज्या कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेले, ओके, पण पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केली नव्हती, ते विद्यार्थी सेकंड राऊंड साठी काय राहतील, इलिजिबल राहतील. ओके, त्यानंतर राऊंड 3 ला अवेलेबल सीट कोणत्या राहतील, मग बघा राऊंड 2 नंतर शिल्लक राहिलेल्या सीट देखील राऊंड 3 मध्ये भरल्या जातील. राऊंड 2 मध्ये नॉन जॉईनिंग मुळे रिक्त झालेल्या सीट देखील काय भरल्या जाणार, तिसऱ्या राऊंड मध्ये भरले जाणार. आणि राऊंड 2 मध्ये कॅन्सलेशन मुळे रिक्त झालेली जे सीट आहे हे राऊंड 3 साठी काय असणार, अवेलेबल असणार. थोडक्यात राऊंड 3 साठी इलिजिबल कॅन्डिडेट कोणते, ओके, राऊंड 1 राऊंड 2 मध्ये प्रिफरन्स न भरलेले आणि ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलं असेल, म्हणजे थोडक्यात ज्यांनी पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेजेसला प्राधान्य, म्हणजे थोडक्यात चॉईस फिलिंग केली पण रजिस्ट्रेशन केले, ते विद्यार्थी काय असणार, तिसऱ्या राऊंड साठी इलिजिबल असणार. दुसरे जे कॅन्डिडेट असतात बघा, राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये सीट न मिळालेले कॅन्डिडेट देखील तिसऱ्या राऊंडला इलिजिबल राहणार. त्यानंतर राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेतलेले पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेले नाही, असे विद्यार्थी देखील तिसऱ्या राऊंड साठी काय असणार, इलिजिबल असणार. ओके, त्यानंतर राऊंड 3 मध्ये नवीन रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट, ओके, ते पण काय असणार, राऊंड 3 साठी इलिजिबल असणार. म्हणजे थोडक्यात तिसऱ्या राऊंडला काय होतील, पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन होतील. ओके, तर ते विद्यार्थी काय असणार, तिसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी काय असणार, इलिजिबल असणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं राऊंड 3, ओके, राऊंड 3 मध्ये तुमच्या काय होणार, फ्रेश चॉईस फिलिंग होणार. म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये जरी तुम्ही चॉईस फिलिंग करताय, तर पहिल्या राऊंडच्या ज्या चॉईसेस आहेत त्या नल, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाही. पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग फ्रेश करायची, दुसऱ्यालाही फ्रेश करायची आणि तिसऱ्यालाही काय करायचंय, फ्रेशली न्यूली तुम्हाला काय करायचे, कॉलेजेसला या ठिकाणी प्राधान्य द्यायचे. ओके, सर्वात महत्वाचा नियम या ठिकाणी तुम्ही बघू शकता, राऊंड 3 मध्ये फ्रेश प्रिफरन्सेस फॉर्म भरावा लागतो आणि राऊंड 2 मध्ये असतो, राऊंड 1 मध्ये असतो. ओके, त्यानंतर बघा राऊंड 1 आणि राऊंड 2 मधील प्रिफरन्स नल अँड व्हॉइड म्हणजे या ठिकाणी होतात, म्हणजे जे तुम्ही अगोदर प्राधान्य दिले ते या ठिकाणी काय होतात, नल होतात, म्हणजे थोडक्यात 0 होतात. ओके, राऊंड 3 मध्ये कॉलेज प्लस कोर्स चॉईसेस पुन्हा काळजीपूर्वक भरा. ओके, जर तिसऱ्या राऊंड साठी जर तुम्ही चॉईस फिलिंग करताय तर ते काळजीपूर्वक करा, कारण चौथ्या राऊंडला देखील तुम्ही इलिजिबल नसणार जर तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली तर. ओके, त्यानंतर चौथ्या राऊंडचा थोडक्यात स्टे वेकेन्सीचा काय नियम असणार आहे सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. माहिती जर समजत असेल तर फक्त काय करायचं, व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करायचं. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून असे लेटेस्ट अपडेट तुमच्याकडून काय होणार नाही, मिस होणार नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राऊंड 3 साठी ऍडमिशन रूल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राऊंड 3 मध्ये सीट मिळाल्यास ऍडमिशन घेणे मॅन्डेटरी आहे. जर तिसऱ्या राऊंड मध्ये जर सीट मिळाली तर ते घेणं या ठिकाणी काय असणार, बंधनकारक असतात. ओके, राऊंड 3 नंतर स्टेट काउन्सिलिंगची राऊंड 3 नंतर स्टेट काउन्सिलिंगच्या पुढील ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड साठी पात्रता संबंधित नियमानुसार ठरते. म्हणजे चौथ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकणार नाही, थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढाच. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राऊंड 3 मध्ये कोण अपात्र असणार, ओके, कोणकोणते जे विद्यार्थी असणार ते राऊंड 3 ला इलिजिबल नसणार,
थोडक्यात राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी राऊंड 3 मध्ये काय होऊ शकत नाही, पार्टिसिपेट करू शकत नाही. त्यानंतर ऑल इंडिया कोटा एमसीसी डबल ए ट्रिपल सी राऊंड 3 पर्यंत ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी राऊंड 3 ला काय असणार, अपात्र असतात. त्यानंतर एमसीसी डबल ए ट्रिपल सी बघा, हे एमसीसी हा ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग आहे. कशासाठी, ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस साठी. डबल ए ट्रिपल सी ऑल इंडिया काउन्सिलिंग कशासाठी, तर आयुष, थोडक्यात बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेससाठी. थोडक्यात बघू शकता एमसीसी डबल ए ट्रिपल सी ग्रुप ए स्टेट काउन्सिलिंग मध्ये राऊंड 3 पर्यंत स्टेट सीट जॉईन केलेले विद्यार्थी या ठिकाणी काय असणार नाही, इलिजिबल असणार, नॉट इलिजिबल असणार थोडक्यात. ओके, हे विद्यार्थी इलिजिबल नसणार. त्यानंतर मग ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड, यानंतर काय होणार, चौथा तुमचा ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड होणार. मग या चौथ्या राऊंडला देखील ओके, हा जो राऊंड आहे तुमचा चौथा आहे आणि ह्या राऊंड साठी अवेलेबल सीट कोणत्या असणार, तर राऊंड 3 मध्ये न भरलेल्या सीट ओके, आणि राऊंड 3 मध्ये नॉन जॉईनिंग मुळे रिक्त झालेल्या सीट, ह्या सीट देखील तुमच्या स्टे वेकेन्सी राऊंड मध्ये भरल्या जाणार. ओके, स्टे वेकेन्सी हा स्टेट कॅपचा पुढील टप्प्यातील ऑनलाईन प्रोसेस आहे. ओके, तुम्ही बघू शकता ऑनलाईन स्टे वेकेन्सी इलिजिबिलिटी काय असणार. ओके, कोण इलिजिबल असणार, आधी रजिस्ट्रेशन व प्रिफरन्स भरलेले पण राऊंड 3 पर्यंत सीट न मिळालेले कॅन्डिडेट देखील काय असणार, या ठिकाणी इलिजिबल असणार. थोडक्यात तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, राऊंड 1 राऊंड 2 राऊंड 3 पर्यंत कुठंच अलॉटमेंट झाली नसेल, तर तुम्ही काय असणार, या स्टे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल असणार. मग कोणते विद्यार्थी इलिजिबल नसणार, महत्वाचा प्रश्न. ओके, तर राऊंड 1 ओके किंवा राऊंड 2 मध्ये सीट जॉईन करून होल्ड केलेले विद्यार्थी देखील ऑनलाईन स्टे वेकेन्सी जो राऊंड आहे आपला, या राऊंडला इलिजिबल नसणार. ओके, राऊंड 3 मध्ये स्टेट काउन्सिलिंग मधून सीट मिळवलेले विद्यार्थी ओके, राऊंड 3 मध्ये ज्यांना स्टेट काउन्सिलिंग मधून सीट मिळालेले विद्यार्थी होते, ते विद्यार्थी या ठिकाणी काय नसणार, नॉट इलिजिबल नसतात. ओके, म्हणजे थोडक्यात इलिजिबल नसणार. त्यानंतर एमसीसी डबल ए ट्रिपल सी ऑल इंडिया मध्ये तिसऱ्या राऊंड पर्यंत सीट जॉईन केलेले विद्यार्थी स्टे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल नसणार. कोण इलिजिबल असणार, ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये कुठं सीट अलॉटमेंट झाली नव्हती, हेच विद्यार्थी काय असणार, पुढे इलिजिबल असणार. थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य एवढा, सर्वात महत्वाचे रूल ओके, सर्वात महत्वाचे रूल, प्रत्येक राऊंड मध्ये मेरिट प्लस प्रिफरन्स ऑर्डर नुसार सीट मिळते. ओके, प्रत्येक जो राऊंड असणार आहे तुमचा, त्या राऊंड मध्ये जी सीट अलॉटमेंट होते तुम्हाला, तुमच्या मेरिट वरती तुम्ही कसं प्राधान्य देखील कॉलेजला देताय आणि त्या प्राधान्याच्या बेसिसवरून काय होते, तुम्हाला सीट अलॉटमेंट होते. त्यानंतर बघा, प्रिफरन्स जितके जास्त भराल तितके योग्य सीट मिळण्याची शक्यता वाढते. ओके, राऊंड 3 मध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करणे आवश्यक आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरल्यावर पुढील स्टेट कॅप राऊंड मध्ये अपग्रेड मिळणार नाही. म्हणजे जर तुम्ही राऊंड 1 मध्ये जर कॉलेज मिळाला असेल आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल, तर तुम्ही राऊंड 2 राऊंड 3 साठी पुढे इलिजिबल नसतात. प्रत्येक राऊंड मध्ये ऍडमिशन दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी कन्फर्म करणे आवश्यक आहे. ओके, जे काही वेळापत्रक असेल तुम्हाला ते थोडक्यात काय राहावं लागणार आहे, अपडेट राहावं लागणार आहे. आणि दिलेली जी तारीख असतात त्या तारखेपर्यंत तुम्हाला काय असणार, असावं लागणार आहे, थोडं अपडेटेड राहावं लागणार आहे. त्या अगोदर तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे. ओके, राऊंड 3 नंतर स्टे वेकेन्सी प्रक्रिया होते. ओके, राऊंड 3 नंतर स्टे वेकेन्सी प्रक्रिया होते. रजिस्ट्रेशन बाबत ब्रोशर मधील सर्व नियम या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आपल्याला चेक करावे लागणार आहे. ओके, तर नियम देखील मी तुम्हाला आता जे काही ब्रोशर मध्ये जे सगळे नियम दिलेले होते ते सविस्तरपणे सांगितले. ओके, प्रिफरन्स फिलिंग करताना काही लक्षात ठेवायचंय बघा, तुमचे जे आवडीचे कॉलेज असतील ओके, जे काही कोर्स असेल समजा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएचएमएस किंवा बीएमएस, त्यांना काय करायचंय, वरचा क्रमांकावर तुम्हाला देखील या ठिकाणी काय करायचंय, ठेवायचंय. फक्त काही कॉलेज न भरता शक्य होतील तितके योग्य प्रिफरन्स भरा. ओके, काही स्पेसिफिक कॉलेजला नका टार्गेट करू, सगळेच कॉलेजेस यामध्ये ऍड करा, जेणेकरून या ठिकाणी काय होईल, तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट होईल. आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत काय करून टाका, ऍडमिशन घेऊन टाका. राऊंड 3 साठी प्रिफरन्स पुन्हा तपासा आणि फ्रेश चॉईस फिलिंग करा. ओके, सीट मिळाल्यानंतर ऍडमिशन कन्फर्मेशनची अंतिम तारीख चुकवू नका. तर असे काही महत्वाचे नियम होते बघा या ठिकाणी. ओके,
तर या ठिकाणी क्विक रिव्हिजन आहे तुम्हाला राऊंड 1 साठी. बघा राऊंड 1 मध्ये जे अलॉटमेंट होणार आहे तुमच्या प्रिफरन्स आणि मेरिटच्या बेसिसवर होणार आहे. ओके ओके. आणि सीट मिळाल्यावर तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, ते ऍडमिशन घ्यावं लागणार आहे किंवा अपग्रेडेशन साठी तुम्हाला जावं लागणार आहे. राऊंड 2 मध्ये ओके, राऊंड 2 मध्ये काय असणार, जे काही सीट वॅकंट असतील बघा पहिल्या राऊंड मध्ये ते राऊंड 2 साठी भेटतील आपल्याला. ओके. त्यानंतर बघा अपग्रेड आणि न्यू अलॉटमेंट तुम्हाला या ठिकाणी येऊ शकते आणि तुमचं कॉलेज सुद्धा काय होऊ शकतो, अपग्रेड होऊ शकतो. तिसऱ्या राऊंड मध्ये फ्रेश प्रिफरन्सेस भरायचे, सीट मिळाल्यास ते घेणं काय या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आणि स्टे वेकेन्सी जे काही सीट खाली असतील बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये, ते रिमेनिंग सीट ह्या ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी मार्फत प्रोसेस मध्ये तुमचे भरले जाणार आहे. जर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.